नमस्कार. आज आपण नाशिकमधला एका प्रचंड मोठ्या गृहनिर्माण घोटाळ्याविषयी बोलणार आहोत. एक असा घोटाळा ज्याने अख्खं शहर हादरलंय. आकडा बघा, तब्बल 300 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकले, 300 कोटी एवढ्या मोठ्या रकमेचा हा घोटाळा आहे. आणि ह्या प्रकरणाचं सार काय आहे माहीत आहे? अगदी सोपं आहे. गरिबांसाठी जी घरं होती ती त्यांच्यापर्यंत पोचलीच नाहीयेत. ती अक्षरशः गायब झालीयेत. तर मग प्रश्न हा आहे की हा घोटाळा नेमका घडला कसा? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर नाशिकमध्ये झालं असं की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी राखीव असलेली घरं अचानक गायब झाली. हाच तो धक्कादायक घोटाळा आहे. पण ही घरं गायब झाली कशी? म्हणजे ही फसवणूक केली तरी कशी? इथं बिल्डरांनी एक अतिशय हुशार पण तितकीच बेकायदेशीर शक्कल लढवली. आता बघा, या सगळ्या घोटाळ्याचं मूळ आहे एका सरकारी नियमात. नियम असा आहे की कोणताही मोठा गृहप्रकल्प असेल तर त्यातली 20% घरं ही गरिबांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे. बिल्डरांनी बरोबर याच नियमात एक पळवाट शोधून काढली. या नियमातून सुटण्यासाठी त्यांनी एक मस्त प्लॅन बनवला, 3 स्टेप्सचा. पहिली स्टेप काय? तर मोठ्या जमिनीचे कागदावर छोटे छोटे तुकडे दाखवायचे. मग दुसरी स्टेप, त्या तुकड्यांना मंजुरी मिळवण्यासाठी खोटे नकाशे आणि खोट्या सह्या वापरायच्या. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, जी घरं गरिबांना द्यायला पाहिजे होती ती सरळ खुल्या बाजारात विकून टाकायची. आता हा जो कागदावरचा खेळ झाला त्याचा परिणाम खूपच वाईट होता. याचा थेट फटका बसला तो हजारो सामान्य कुटुंबांना. 6,500 हा आकडा खूप मोठा आहे आणि खूप काही सांगून जातो. याचा सरळ अर्थ असा की जवळपास 4 ते 6,500 कुटुंबांच्या घराच्या स्वप्नावर पाणी फिरलं गेलं. त्यांना त्यांचं हक्काचं घर कधी मिळालंच नाही. बरं, एवढं सगळं झाल्यावर पोलिसांनी काय कारवाई केली आणि त्यातलं वास्तव काय आहे ते आता पाहूया. आता वरवर पाहिलं तर कारवाई एकदम जोरदार दिसतीये. 49 प्रकल्पांवर गुन्हे दाखल झालेत. 150 पेक्षा जास्त बिल्डर आणि जमीन मालकांना आरोपी बनवलंय आणि तपासही सुरू झाला आहे. पण इथेच या कहाणीत एक जबरदस्त ट्विस्ट आहे. एक असा ट्विस्ट जो एक खूप मोठा प्रश्न निर्माण करतो. प्रश्न अगदी साधा आहे. जर 150हून अधिक बिल्डर आरोपी आहेत तर मग त्यांची नावं कुठे आहेत? आणि इथेच सगळा घोळ समोर येतो. पोलिसांच्या FIRमध्ये मालमत्तेचे सर्वे नंबर तर व्यवस्थित दिलेत, पण ज्यांच्यावर आरोप आहेत म्हणजे ते बिल्डर आणि जमीन मालक, त्यांची नावं चक्क गायब आहेत. आणि यामुळे एक खूप गंभीर शंका मनात येते. आरोपींची नावं मुद्दाम तर लपवली जात नाहीयेत ना? या सगळ्याच्या मागे मोठे सरकारी अधिकारी तर नाहीत ना? शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा फक्त पैशांचा घोटाळा नाहीये. हा गरिबांच्या हक्कांवर, त्यांच्या स्वप्नांवर दिवसा ढवळ्या टाकलेला दरोडा आहे. खरंच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही.